हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा कॉर्पोरेट अँड इकॉनॉमिक लॉचे 25 रिव्हिजन बेस MCQs बघत आहे, जे तुम्हाला LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 30 व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण 25 MCQs बघितलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तर आज बघूया आपण आता इथे कॉर्पोरेट अँड इकॉनॉमिक लॉचे MCQs. बघा, फर्स्ट आहे, वन्स डिक्लेअर the amount of dividend shall be transferred to special dividend account within. एकदा लाभांश घोषित झाल्यावर ती रक्कम विशेष लाभांश खात्यात किती दिवसात वर्ग केली पाहिजे? आन्सर आहे इथे सेकंड, 5 days. नेक्स्ट, सेकंड, अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट मे बी अपॉइंट ॲज ऑडिटर इन द टर्म ऑफ. प्रॅक्टिस करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती किती कालावधीसाठी होऊ शकते? तो आन्सर आहे थर्ड, 5 years. नेक्स्ट, थर्ड, डायरेक्टर रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटमेंट इज अ पार्ट ऑफ. संचालक जबाबदारीने निवेदन कोणाचा भाग आहे? आन्सर आहे सेकंड, बोर्ड रिपोर्ट, संचालकाचा अहवाल. नेक्स्ट, फोर्थ, NFRA स्टँड फॉर. NFRA मीन्स होते नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, अ स्टॅच्युटरी ऑडिटर शाल बी. वैज्ञानिक लेखापरीक्षण कोण असतो? आन्सर आहे पार्टिसिपेटिंग चार्टर्ड अकाउंटंट. ठीक आहे. प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. नेक्स्ट, 6, इन नॉर्मल कोर्स द बोर्ड रिपोर्ट इज साइन बाय. सामान्यपणे संचालकाचा अहवाल कोणाकडून सही केला जातो? तर आन्सर आहे सेकंड, चेअरमॅन विथ ऑथॉरिटी ऑफ बोर्ड, मंडळाच्या अधिकाराचे अध्यक्ष. नेक्स्ट, 7, CAG स्टँड फॉर. CAG म्हणजे काय? कॉम्प्ट्रोलर ऑफ ऑडिटर जर्नल, नियंत्रण व महालेखा परीक्षक. नेक्स्ट, 8, द फायनान्शियल स्टेटमेंट आर टू बी फिल्ड विथ द रजिस्टर्ड विदिन. आर्थिक विवरणपत्रे रजिस्ट्रारकडे किती कालावधीसाठी सादर करावी? तर आन्सर आहे सेकंड, 30 days ऑफ AGM. ठीक आहे. AGM नंतर 30 दिवस, ॲन्युअल जनरल मीटिंग. नेक्स्ट, 9, इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी इंटरनल ऑडिटर हॅज टू बी अपॉइंटेड इफ टर्नओव्हर इज. खाजगी कंपनीसाठी अंतर्गत लेखापरीक्षकाची नियुक्ती आवश्यक आहे जर उलाढाल असेल. तर आन्सर आहे 200 crore और मोर, 200 करोडपेक्षा जास्त असेल तेव्हा. नेक्स्ट, 10, ऑडिटर रिपोर्ट इज ॲड्रेस टू. लेखापरीक्षकाचा अहवाल कोणाला संबोधित केला जातो? तर आन्सर आहे सेकंड, शेअर होल्डर, भागधारकाला. तसंच बघा, प्रोफेशनलची रिव्हिजन बेस्ड MCQ PDF आहे, जी आहे 200 रुपीजला. याच्यामध्ये सर्व MCQs कवर आहे, 3500 क्वेश्चन्स. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. तसंच बघा, 11th नंबर आहे, कॉरो 2020 इज इफेक्टिव्ह फ्रॉम. कॉरो 2025 कधीपासून लागू झाला? तर आन्सर आहे थर्ड, 1/4/2021 पासून. नेक्स्ट, 12th, द फर्स्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय. पहिला लेखापरीक्षण कोण नेमतो? तर आन्सर आहे सेकंड, बोर्ड ऑफ डायरेक्टर, संचालक मंडळ. नेक्स्ट, 13, ऑडिटर कॅन रेंडर द फॉलोइंग ॲडिशनल सर्व्हिस टू द कंपनी वेअर ही इज अ ऑडिटर. लेखापरीक्षण ज्या कंपनीला लेखापरीक्षण आहे तिला खालीलपैकी कोणती अतिरिक्त सेवा देऊ शकतो? तर बघा, टॅक्स कन्सल्टन्सी नाही, लिगल ॲडवाईस नाही, नन ऑफ द अबव, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. आन्सर आहे नन ऑफ द अबव. नेक्स्ट, 14, ॲडिशनल डायरेक्टर टेन्युअर इज अप टू. अतिरिक्त संचालक कार्यकाळ कितीपर्यंत मर्यादित असतो? तर आन्सर आहे सेकंड, नेक्स्ट AGM, पुढील AGM पर्यंत. नेक्स्ट, 15, अल्टरनेट डायरेक्टर मे बी अपॉइंटेड वेन द ओरिजिनल डायरेक्टर इज आउट ऑफ इंडिया फॉर ॲटलिस्ट. मूळ संचालक भारताबाहेर किमान किती कालावधीसाठी गेल्यास पर्यायी संचालक नेमला जाऊ शकतो? तर आन्सर आहे थर्ड, 3 months. नेक्स्ट, 16, अ वुमन्स डायरेक्टर हॅज टू बी अपॉइंटेड इफ कंपनी इज. कंपनी खालीलपैकी कोणती असल्यास महिला संचालक नियुक्त करणे बंधनकारक आहे? तर आन्सर आहे लिस्टेड कंपनी असो किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी विथ कॅपिटल ओव्हर 100 crore, म्हणून आन्सर येईल आयदर ऑफ द अबव. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट, 17, सेक्शन 184 ऑफ द कंपनीज ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर. कंपनी अधिनियमातील कलम 184 मध्ये कोणाशी तरतूद आहे? तर आन्सर आहे इथे अपॉइंटमेंट ऑफ डायरेक्टर म्हटलेलं आहे, रिलेटेड टू द पार्टी अँड बोर्ड मीटिंग. तर आन्सर आहे नन. नेक्स्ट, 18, अ होल टाइम डायरेक्टर इज अपॉइंटेड फॉर द टर्म ऑफ. पूर्ण वेळ संचालक किती कालावधीसाठी नियुक्त केला जातो? तर आन्सर आहे सेकंड, 5 years. नेक्स्ट, 19,
इफ अ पर्सन अदर दॅन रिटर्निंग डायरेक्टर इज प्रपोज, चेक ऑफ डॅश इज डिपॉझिटेड विथ द प्रपोजल. निवृत्त संचालकाऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव सुचवायचे असल्यास किती रकमेचा धनादेश सादर करावा लागतो? तर इथे 1 लाख. ठीक आहे. नेक्स्ट 20. अ डायरेक्टर मे बी अपॉइंटेड बाय स्मॉल शेअरहोल्डर. स्मॉल शेअरहोल्डर मीन्स शेअरहोल्डर हू होल्ड शेअर वर्थ द फेस व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम. लहान भागधारक संचालक नियुक्त करू शकतात. लहान भागधारक म्हणजे ज्यांच्याकडे चेहरा मूल्य इतके मीन्स फेस व्हॅल्यू शेअर्स असतात. आन्सर आहे 20,000. ठीक आहे. नेक्स्ट 21. अ कंपनी मे रिमूव्ह अ डायरेक्टर विथ. कंपनी संचालक काढून टाकू शकते. तर आन्सर आहे सेकंड, ऑर्डिनरी रिझोल्युशन ऑफ शेअर होल्डर. भागधारकांचा साधा ठरावामध्ये. नेक्स्ट 22. मॅनेजिंग डायरेक्टर अपॉइंटमेंट इज रेक्टिफाईड इन AGM थ्रू. व्यवस्थापकीय संचालक नियुक्ती AGM मध्ये कशाद्वारे मान्य केली जाते? आन्सर आहे सेकंड, ऑर्डिनरी रिझोल्युशन. नेक्स्ट 23. सेक्शन 203 प्रोव्हाइड फॉर अपॉइंटमेंट ऑफ. कलम 203 मध्ये कोणाची नियुक्ती संदर्भित आहे? आन्सर आहे की मॅनेजरियल पर्सन. ठीक आहे. नेक्स्ट 24. द एलिजिबिलिटी अँड कंडिशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ MD इज मेन्शन इन शेड्यूल. व्यवस्थापकीय संचालकाच्या नियुक्तीची पात्रता व अटी कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद आहे? आन्सर आहे शेड्यूल 5. नेक्स्ट 25. मॅक्झिमम रेम्युनरेशन टू ऑल मॅनेजरियल पर्सनल इज. सर्व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन मर्यादा काय आहे? आन्सर आहे थर्ड, 11% ऑफ नेट प्रॉफिट. तसंच बघा, महाट्रान्सकोची ऑल इन वन अकाउंट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7,000+ MCQs आहेत. सेपरेट सगळे सब्जेक्टच्या सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट हवे असतील तर सेपरेट पण घेऊ शकतात. तसंच मॉक टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड अकाउंट बेस आहे आणि रिव्हिजन बेस MCQ सुद्धा आहे. तर या सर्व PDF अवेलेबल आहे. जर PDF परचेस करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.